घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये इथे जानकी आणि ऐश्वर्याचं बोलणं चालू असतं. ऐश्वर्या म्हणते की मला जे पाहिजे होतं ना ते मी आता मिळवलेलं आहे. तेव्हा ऐश्वर्या जानकीला सांगत असते की कसं असतं ते गुलाबजाम असतात ना, गुलाबजाम जेव्हा आपण साखरेच्या पाकात टाकतो तेव्हाच त्याला चव येते. तसंच आहे. तसं आता मी सगळ्यांची मनं इथे माझ्या बाजूने केली आहे. सगळी सत्ता माझ्या बाजूने आलेली आहे. आता तुझं मात्र तसं नाही. तुला आता कुणी इथे विचारत देखील नाही आणि आता हे सगळं माझ्या हातात आहे. तेव्हा मी सांगेल ना तेच करायचं आणि मी जे म्हणेल ना तेच करायचं. आणि मग इथे ऐश्वर्या जानकीला सांगत असते. तेव्हा जानकी म्हणते, हो, जानकीला हसू येतं. जानकी म्हणते, हो ना, गुलाबजाम जेव्हा आपण तेलात तळू किंवा तुपात तळू आणि पण जेव्हा आपण ते साखरेच्या पाकात टाकू ना तेव्हा त्याला चव येते. जर आपण साखरेच्या पाकात टाकायच्या अगोदर ते जर खाल्ले तर आपण त्याच्यावर थुंकू, असंही ती जानकी ऐश्वर्याला सांगत असते. तशी तुझी गंमत आहे आणि तुला जो अधिकार, जी सत्ता दिली आहे ना, त्याला जरा जप आणि त्याला आणि तू जे करत आहे ना, ते मला माहिती आहे. तू काय करत आहे आणि काय नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, की हे सगळं मी माझ्या हिमतीवर मिळवलेलं आहे. आता बघ तुझ्या चांगुलपणाचा कसा फायदा घेतला. आणि मग ऐश्वर्या इथे चाव्या दाखवते. म्हणते, या चाव्या ही चाव्या माझ्या हातात आहे. या घराची सत्ता आता माझ्या हातात आहे. आता या घराची मालकीण मी आहे, असं ऐश्वर्या जानकीला सांगत असते. आणि ह्या चाव्या कशा मी मिळवल्या आहे आणि या घराची सत्ता मी कशी मिळवली आहे हे मला माहिती आहे. तर इथे जानकी म्हणते, तू कोणत्या पद्धतीने ही सत्ता मिळवली आणि ह्या चाव्या. तर जानकी या चाव्या हातात घेते आणि म्हणते की तुला या चाव्या एक चांगुलपणा म्हणून दिल्या आहे, पण तुझ्यामध्ये चांगुलपणा तर नाहीच आहे. आणि या चाव्या तू, ही आपली घरची परंपरा आहे. आणि इथे जानकी चाव्यांच्या पाया पडते. तुला काय त्याची पद्धत कळणार आहे. आणि मग ही जबाबदारी जी तुझ्यावर टाकली आहे ना, ती मला तरी वाटतं त्या संधीचं तू सोनं कर. जरा व्यवस्थित राहा म्हणून. आणि मला माहिती आहे तू काय काय कारस्थानं केलेली आहे, काय केलं आहे. आणि मग इथे जानकी म्हणते, अगं जरा जरी चांगुलपणा असेल ना, तो तो जरा दाखव तुझ्यामधला. आणि ही आईंनी तुझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे ना, त्याला व्यवस्थितपणे पार पाडायला शिक. जरा थोडीशी ही तुझ्यामध्ये जर चांगुलपणा असेल ना, तर हे करायला शिक. जरा तुझ्या कामी येईल. आणि राहिला राहता प्रश्न जर नानांचं मृत्यूपत्रसुद्धा तूच बदललं आहे ऐश्वर्या, आणि मला सगळं माहिती आहे. तर इथे जानकीला सगळं माहिती असतं की हे ऐश्वर्याने केलेलं आहे. ऐश्वर्याला इथं आश्चर्य वाटतं. ऐश्वर्या इथे जानकीकडे बघत असती. तेव्हा ती म्हणते की काय म्हटली तू. आणि मग इथे जानकी म्हणते की मला सगळं माहिती आहे, पण आता नानांना जेव्हा शुद्ध येईल, जेव्हा नाना त्यांच्या तोंडून खरं सांगतील ना, तेव्हा सगळ्यांसमोर सत्य येणारच आहे. हे तर मला माहीतच आहे. पण तरी देखील तुला सांगते, हे सगळं तू केलं आहे. मृत्यूपत्र बदलवलेलं आहे तू नानांचं, हे मला सगळं माहिती आहे, असं जानकी म्हणते. इथे ऐश्वर्या तिच्या डॅडांचा फोन करते आणि त्यांच्याबरोबर बोलत असते. तेव्हा ते म्हणतात की सगळं काही व्यवस्थित आहे का तिकडे, तुझ्या मनासारखं होत आहे का. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, इकडे सगळं व्यवस्थित आहे आणि हे सगळं मी तुमच्याकडूनच शिकले आहे. जेव्हा मला भातुकलीचा खेळ खेळायचा होता ना, तेव्हा मी तुमच्या मांडीवर बसून राजकारणाच्या गोष्टी ऐकल्या आहे, राजकारण शिकले आहे. त्यामुळे तर मी आज इथे आहे. तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, पोरगी कोणाची आहे. पोरगी तर माझीच आहे ना. तर आता तो नाना काही शुद्धीवर येत नसतो आणि आता सगळं प्रॉपर्टीवर तुझाच अधिकार आहे आणि हे सगळं आता तुझंच होणार आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो, आता ते नाना काही शुद्धीवर येत नाही आणि आता मी या संधीचा सगळा फायदा घेणार आहे. आता ही प्रॉपर्टी सगळी आमची झालेली आहे. तर इथे तात्या म्हणतात की वकील साहेब माझ्यासमोरच बसलेले आहे आणि तू काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तेव्हा जानकी म्हणते की आता वकिलांकडून आपण सगळं बदलून घेतलेलं आहे, त्यांनी त्यांचं तोंड नको उचकायला. तेव्हा तात्यासाहेब म्हणतात की ते इथे समोर बसले आहे, फोन स्पीकरवर टाकतो, बोल. तेव्हा इथे ऐश्वर्या बोलत असते की आता त्यांनी त्यांचं तोंड उचकायचं नाही, त्यांना त्यांची किंमत मोजायची आहे आणि जर त्यांनी केलं तर तुळशीपत्र तोंडात घालूनच त्यांना आपण इथून पाठवू. तेव्हा तात्यासाहेब हे सगळं ऐकत असतात आणि ऐश्वर्या त्यांना मारण्याच्या गोष्टी इथे बोलत असते. तेव्हा वकील साहेब म्हणतात की
इथे ऐश्वर्या म्हणते, आता मात्र माझ्या बाजूनेच सगळं आहे. तेव्हा इथे तात्यासाहेब वकील साहेबांना म्हणतात की हे पैसे घ्या आणि आता तुमचं तोंड गप्प ठेवायचं आहे. तेव्हा वकील साहेब, शहाणे वकील म्हणतात की हे सगळं लाजिरवाणं वाटत आहे मला. तेव्हा तात्यासाहेब म्हणतात की आता तुम्ही शहाणे झाला आहात, जरा शहाण्यासारखे वागा जरा, नाहीतर तुमची काय खैर नाही. आणि तुम्ही जर तुमचं तोंड उघडलं तर तुम्हाला मात्र आम्ही कोणत्याच याचं ठेवणार नाही. मग बघू तुमच्याकडे तुमचं काय करायचं तेव्हा. इथे आता हे सगळं आम्ही जे केलं आहे ना, हे कुणाजवळच तुम्ही सांगायचं नाही. तुम्हाला कुठे जायचं आहे का, कुठली तिकिटे देऊ का, तर तुम्ही हे सगळं माझ्याकडे मागू शकतात, असं वकिलांना सांगतात. इथे सौमित्र घरी जाण्यासाठी निघालेला असतं. त्याच्या बायकोला म्हणतो की आपल्याला दादा वहिनीला आपली गरज आहे, तर आपल्याला जायला हवं. आणि इथे अवंतिका म्हणत असते की नाही, आपलं खूप काम पडलेलं आहे, तेव्हा आता जाणं शक्य नाही. असं कसं अचानक आपण जाऊ शकतो. सौमित्र म्हणतो की तिथे काहीतरी घरी नक्कीच गडबड आहे. मला फोनवर तसंच वाटलं आणि आपल्याला जायलाच हवं. दादा वहिनींसाठी तरी मी इथून जाणार. काही दिवस आपण गावाला जाऊया तिकडे, असं सौमित्र तिची समजूत घालत असतो. पण इथे ती काहीच ऐकायला तयार नसते. पण मग नंतर सौमित्र म्हणतो की एकदा फक्त एवढ्या वेळेस जरा ऐक तू माझं, आपण जाऊया. तेव्हा इथे सौमित्रीची बायको तयार होते आणि दोघंही म्हणतात की ठीक आहे, आत्ताच निघूया. सौमित्र म्हणतो, पण खूपच उशीर झालेला असतो, रात्र झालेली असते. तेव्हा ते म्हणतात की आता आपण सकाळी निघूया. तेव्हा सौमित्र म्हणतो, आता मात्र मी येत आहे, आता सगळं काही व्यवस्थित होईल. इथे सुमित्रा नानांजवळ बसलेली असते. तेव्हा सुमित्रा म्हणत असते की तुम्ही माझ्याबरोबर बोला ना, तुम्हाला काय झालं आहे, का गप्प राहिले आहे. आणि इथे ती रडत असते. तुम्ही पहिले किती मुलांना काही जरी मी भाजी केली आवडली नाही तर मुलांची बाजू घेऊन तुम्ही त्यांना बिर्याणी खायला न्यायचात, किती त्यांचा हट्ट पूर्ण करायचा. पण आता सगळे माझ्याजवळ तेव्हा तुम्ही म्हणायचे तुला सुना येतील, त्या तुझ्याजवळ राहतील, तुझं ऐकतील. पण आता तसं नाही, मी एकटीच आहे, कुणीच माझ्या जवळ नाही. जानकीने तर आता असं केलं आहे, आता कोणावर विश्वास ठेवावा हे मलाही समजत नाही. जानकी ह्या घरामध्ये आली, सगळ्यांचे मनं जिंकले, पण आता जानकी काय कसं वागत आहे आणि तिच्या मनामध्ये काय आहे हे मला देखील माहिती नाही. आता ऐश्वर्याचा स्वभाव तर असा आहे, तुम्ही माझ्याबरोबर बोला, एकदा तरी बोला. इथे सुमित्रा खूप रडत असते आणि नानांबरोबर बोलत असते. देवी आईला प्रार्थना देखील करत असते की लवकर नानांना बरं कर आणि लवकर त्यांना शुद्धीवर येऊ दे, लवकर ते माझ्याबरोबर बोलू दे. देवी आई, मी जर माझं काही पुण्य असेल ना, ते पुण्य कामाला येऊ दे, त्याचं फळ आम्हाला दे. तर इथे नानांची हाताची हालचाल होते आणि मग ती सुमित्रा बघते आणि मग तिला खूपच आनंद होतो की नाना इथे शुद्धीवर आलेले असतात. ते नानांच्या तोंडातून सुमित्राचं नाव निघतं, तर तिला खूपच आनंद होतो. ती लगेच म्हणते की देवी आईची कृपा आहे, तुम्ही शुद्धीवर आला आहात आता. आणि मग ते बोलण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा सुमित्रा म्हणते, थांबा, मी ना सगळ्या मुलांना बोलून आणते. ऋषिकेश जानकीला बोलवते. तुम्ही शुद्धीवर आला, डोळे उघडले, बोलायला लागलात तुम्ही, असं म्हणत म्हणत ती हॉलमध्ये येते आणि ऋषिकेश, सारंग, जानकी सगळ्यांना आवाज देते. सगळे सारंग आणि ते खाली येतात आणि सारंग म्हणतो, काय झालं आई, काय झालं. तेव्हा इथे जानकी म्हणते, काय झालं. तेव्हा सुमित्रा म्हणते की नाना, मग सगळेजण घाबरतात की नानांना काय झालं. पण सुमित्राला खूप आनंद झालेला असतो की मग ती म्हणते नाना शुद्धीवर आले. हे ऐकून ऐश्वर्याचा तर चेहराच पडतो. ऐश्वर्याला खूप घाबरते आणि मग जानकीला खूप आनंद होतो. जानकी म्हणते, खरंच देवी आईने माझी प्रार्थना ऐकली. काय म्हणलात तुम्ही, नाना शुद्धीवर आले. तर जानकी इथे देवी आईला हात जोडते, म्हणते की नाना शुद्धीवर आले. खरंच खूप देवी आईची कृपा आहे आपल्यावर, नाना शुद्धीवर आले. आणि सगळ्यांना खूप आनंद होतो. तेव्हा इथे जानकी म्हणते, आई, आपण जे केलं, आपलं पुण्य आपल्याला कामाला आलं आहे. नाना शुद्धीवर आले आहे, हळूहळू ते आता बोलू लागतील, बरे होतील. आणि मग इथे जानकी सुमित्राच्या गळ्यामध्ये पडते. सगळेजण ऋषिकेश ते इथे नानांच्या बेडरूममध्ये येतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाना शुद्धीवर आले. ऐश्वर्याही हळूहळू पाठीमागून आलेली असते. तेव्हा इथे सारंग म्हणतो, नाना तुम्ही शुद्धीवर आले. आणि मग इथे खूपच त्यांना आनंद होतो. ऐश्वर्या विचार करते की हा म्हातारा कसा शुद्धीवर आला, जर हा बोलू लागला तर माझं नाव घेईल, आता माझं काही खरं नाही. किती हे करून नाटक करून मी इथपर्यंत पोहोचले होते, पण आता मात्र काही खरं नाही. इथे जानकी देवापुढे प्रसाद ठेवायला येते आणि देवाचे आभार मानते की नाना शुद्धीवर आले आणि खूप खूप देवी आई आभार, तू माझं ऐकलंस म्हणून. इथे सुमित्रा बाजूला उभी असते. तेव्हा ती म्हणते, डॉक्टरांना फोन कर. ऋषिकेश लगेच डॉक्टरांना फोन
पकडतो आणि सांगतो की नाना शुद्धीवर आलेले आहे, तुम्ही लवकर या चेकअपसाठी. तर इथे जानकी इथे ऐश्वर्याकडे बघत असते. ऐश्वर्याचा चेहरा खूप पडलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते, आता मात्र नाना शुद्धीवर आले आहे, आता ते बोलूही शकतील. आता एक कोणी नानांना ढकललं हे मात्र आता नानाच सांगतील. आणि मग इथे ऐश्वर्या खूपच काहीच बोलत नाही, कारण की ऐश्वर्याच्या मनामध्ये आता खूप भीती निर्माण झाली आहे. तेव्हा जानकी म्हणते, आता मात्र कोण खरं आणि कोण खोटं याचा न्याय आता झाल्याशिवाय राहणार नाही. मग इथे डॉक्टर चेकअपसाठी आलेले असतात, नानांना चेकअप करत असतात. तेव्हा ते बघतात की नानांचे एक बाजू काम देत नसते. तेव्हा सगळे विचारतात की बरे आहेत का? तेव्हा डॉक्टर म्हणतात, बरेही आहे आणि बरे देखील नाही, कारण की त्यांच्या मेंदूला मार लागल्यामुळे त्यांच्या शरीराची हालचाल होऊ शकत नाही आहे आणि त्यांना थोडा वेळ लागेल. तेव्हा डॉक्टर म्हणतात की ते पूर्णपणे अजून बरे झाले नाही आणि त्यांची एक बाजू पूर्ण काम देत नाही आहे. इथे सुमित्राला चक्कर येतात. ती ऐकूनच ती घाबरते. तेव्हा सारंग म्हणतो, आई तुला काय झालं? तेव्हा ते सगळेजण त्या सुमित्राला धरतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात की ही आता हळूहळू वेळच सांगेल की नाना पूर्णपणे बरे होतील की नाही, तेव्हा आणि ते बोलतील की नाही, पूर्वीसारखे बरे होतील का, हे डॉक्टर असं सांगत असतात. ऐश्वर्या घाबरते. ऐश्वर्या म्हणते की डॉक्टर हे आता बोलतील का आणि हे बोलू शकतील का, म्हणजे मला असं विचारायचं होतं की नाना बोलतील की नाही बोलतील. तेव्हा तिला ती भीती असते. तेव्हा डॉक्टर म्हणतात की काही दिवस लागणार आहे यांना, पण हे हाताने वगैरे तोंडाने इशारा करू शकतात. इशारा करून हे सगळं काही बोलू शकतात. नाना सगळं ऐकत असतं. नानाला सगळं समजत असतं. डॉक्टर म्हणतात की आता त्यांना थोडासा वेळ लागेल बरं व्हायला, पण ते नक्की बरे होतील. ऐश्वर्या म्हणते, बरं झालं म्हातारा बोलू शकत नाही, म्हणजे म्हातारा जर बोलला नाही तर काहीच माझं सत्य कोणासमोरच येणार नाही. पण जर या म्हाताऱ्याने हाताने जर इशारा केला तर माझं काही खरं नाही. जर म्हाताऱ्याने माझं नाव घेतलं तर माझं या घरातून मला नक्की माझी हकालपट्टी होणार आहे. आणि खरंच इशाऱ्याने ह्या जानकीचं सगळं जानकीवरच यावं असं ती म्हणते. आणि इथे जानकी देवाला प्रार्थना करत असते की देवाचे आभार मानत असते. नाना शुद्धीवर आले, खूप खूप देवा तुझे आभार, तू माझी प्रार्थना ऐकली, माझ्या प्रार्थनेला यश दिलं. आणि नानांसाठी मनोभावे इथे जानकी प्रार्थना करत असते. नाना शुद्धीवर आले म्हणून इथे जानकीला खूपच आनंद झालेला असतो. ती खूप खुश असते. आणि तितक्यात ऋषिकेश तिला सांगायला येतो की नाना शुद्धीवर आलेले आहे, पण डॉक्टरांनी असं सांगितलं आहे. तेव्हा जानकी म्हणते, पण नाना रिस्पॉन्स तर द्यायला लागले आहे ना, एवढंच आपल्यासाठी खूप आहे आणि हळूहळू ते नक्की बरे होतील ह्याची मला खात्री आहे. आणि नाना आपल्यासाठी आपण नानांना या सगळ्यातून नक्कीच बरं करू असं मला तरी वाटतं. पण आता मात्र नाना शुद्धीवर आले आहे ना, याच आपल्यासाठी खूप आहे. देवी आईने आपली प्रार्थना ऐकली आहे आणि आता सगळं चांगलं होणार आहे. आता आपलं कुटुंब नक्कीच एकत्र येईल असं ऋषिकेशला सांगत असते. तेव्हा इथे ऐश्वर्या आणि जानकी दोघीही असतात. आता नाना नेमकी जानकीचं नाव ऐश्वर्याचं नाव घेण्याऐवजी इथे नानाचा तोल जातो आणि त्यांचा हात जानकीकडे फिरतो. आता पुढील भागामध्ये जानकी या घरात राहील की जानकीला घरातून बाहेर जावं लागेल. नाना आता जानकीचं नाव घेतलेलं आहे. जानकीने नानांना ढकललं असं बोट करून नाना इथे इशारा करतात आणि सगळेजण इथे जानकीलाच आता दोषी ठरवणार आहे आणि ऐश्वर्या आता निर्दोष आहे असं सगळ्यांना वाटतं की जानकीनेच नानांना ढकललं. आता पुढील भागामध्ये खूप छान भाग आहे, पाहायला विसरू नका. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.